तर उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी केलं। मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता आणू असा विश्वासही कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केला। तर कृपाशंकर सिंग यांचं हे वक्तव्य मराठी माणसाचा अपमान करणार आहे असा हल्लाबोल शिवसेना युबीटीचे आमदार सचिन अहिर यांनी केला। में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, देश को संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं। म्हणजे मनात एक आहे आणि तोंडात एक वेगळं। आणि आता तुम्ही बघता की कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत। म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढे आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातोय, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे। आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। सत्ताधारी आणि विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो आणि ज्याला राजा उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणं करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे। भाजपा पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगना दिले असतील असं मला वाटत नाही। त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री बोलतील ना। शेवटी मी मगाशी जसं सांगितलं की मी आज तुमच्याशी संवाद साधतोय, पण माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही। मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबच ठरवणार आहेत। तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही। त्याचा निर्णय महायुतीतले सगळे नेते बसून घेतील। नाही बघा, नाही या एक गोष्ट मी 100% सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल ही आमची भूमिका आहे। आम्ही निश्चितपणे त्या विषयावर विचार करू, परंतु जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणी हा मराठी उमेदवार निवडून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय हे त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार घ्यावे लागतात। राहिला प्रश्न कृपाशंकर सिंह यांचा, तो त्यांचा निर्णय आहे। आता आम्ही त्या विषयावर काय बोलणार, तुम्ही त्या विषयावर त्यांनाच आधी विचारलं तर बरं होईल।